हॅलो फ्रेंड्स, येस्टरडे आपण स्पेसिएशन पर्यंत शिकलो. आता आपल्याला हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल शिकायचं आहे. हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल काय आहे? तर हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल मध्ये आपल्याला हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल म्हणजेच हार्डी वेइनबर्गचा इक्विलिब्रियमचा लॉ आहे. याचं स्टेटमेंट काय आहे? हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल आपल्याला किंवा हार्डी वेइनबर्गचा इक्विलिब्रियमचा लॉ काय स्टेट करतो? ॲट इक्विलिब्रियम पॉइंट बोथ द जीन ऑफ ॲलेलिक फ्रिक्वेन्सी अँड फेनोटाइपिक फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट फॉर जनरेशन टू जनरेशन. म्हणजे काय? फ्री ब्रीडिंग पॉप्युलेशन्स मध्ये ॲलेलिक फ्रिक्वेन्सी आणि फेनोटाइपिक फ्रिक्वेन्सी ही काय राहते? कॉन्स्टंट राहते. फॉर एक्झाम्पल, हायब्रिड घेतला डॉमिनंट ए रिसेसिव्ह ए, हायब्रिड घेतला डॉमिनंट ए रिसेसिव्ह ए, F1 जनरेशन पर्यंतचं आपण काय केलं तर ब्रीडिंग केलं. त्याच्यामध्ये फेनोटाइपिक कॅरेक्टर P आणि Q मिळतात. डॉमिनंटला P मिळतो, रिसेसिव्हला Q मिळतो. तर आपल्याला काय मिळतो? ए इथे P² मिळतो, इथे कॅपिटल ए स्मॉल ए इथे PQ मिळतो, कॅपिटल ए स्मॉल ए PQ मिळतो आणि स्मॉल ए इथे Q² मिळतो. म्हणजे हे कोणतं एक्सप्रेशन मिळतं आपल्याला? P² + 2PQ + Q² = 1. दिस इज नथिंग बट अ expansion of binomial which is nothing but a p plus q bracket square brackets p plus q bracket square चं आपल्याला काय मिळतं? बायनॉमियल एक्सपान्शन मिळतं. आणि त्यामुळे हार्डी वेइनबर्ग प्रिन्सिपल काय सांगतं? हा इक्विलिब्रियमचा लॉ आहे असं सांगतं. याच्या पुढचा मुद्दा जो आहे आपल्याला इव्होल्यूशन मध्ये शिकायचा तो आहे ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचा. ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय? द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ओरिजिनल स्पेशीज टू मेनी डिफरंट व्हरायटीज. वेगळ्या डिफरंट व्हरायटीज मध्ये ओरिजिनल स्पेशीजचं काय होतं? डिफरन्सिएशन होतं. त्याला आपण काय म्हणतो? ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे डार्विन फिंचेस. डार्विननी ज्या काही फिंचेस म्हणजे स्मॉल स्पॅरो लाईक बर्ड्स होते, हे फिंचेस जे होते हे वेगळे फिंचेस त्यांनी ऑब्झर्व केले. गॅलापागोस आइसलँड आणि त्याच्या आजूबाजूला जे 2-4 आइसलँड तो फिरला, त्याच्यावर त्याला असं दिसून आलं की यांच्यामध्ये फिंचेसच आहेत, पण त्या फिंचेस मध्ये आमूलाग्र बदल त्याला काय झाले? दिसून आले. त्यांच्या स्पेशीज मध्ये बदल दिसून आले. त्याला त्यांनी काय नाव दिलं? ॲडॅप्टिव्ह रेडिएशन दिलं. म्हणजे त्यांच्यामध्ये त्याला ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आढळलं. by means of geographical separation or by means of genetic separation or by means of the habitat separation. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं? बदल घडून आला. त्याला त्यांनी काय दिलं? म्हणजे ॲडॅप्टेशन झालं आणि ॲडॅप्टेशनमुळे बदल घडला म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. आता यासाठी एव्हिडन्सेस आपल्याला काहीतरी लागतील. ऑर्गॅनिक इव्होल्यूशन जे होतं त्यासाठी एव्हिडन्सेस कोणते कोणते मांडले गेलेले आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला आहे पॅलिएंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलिएंटॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल्सचा जिथे स्टडी केला जातो, जीवाश्मांचा जिथे स्टडी होतो, त्याला पॅलिएंटॉलॉजी असं म्हटलं जातं. मग टाइप्स ऑफ फॉसिल्स. फॉसिल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात? फॉसिल्स आपण पाहिलेले आहेत, ज्युरासिक पार्क सारख्या मूव्हीज आपण पाहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉसिल्सचा आपल्याला संबंध आलेला आहे. आणि फॉसिल्स आपल्याला माहिती आहेत की जे रिमेन्स राहतात, जुन्या काळाचे अवशेष अस्तित्वात राहतात, त्यांना आपण फॉसिल्स म्हणतो. फॉसिल्स मध्ये 3-4 प्रकार पडतात. एक ऍक्च्युअल रिमेन्स. ऍक्च्युअल रिमेन्स म्हणजे सायबेरिया सारख्या प्रदेशांमध्ये काय होतं? बर्फाखाली डेड बॉडीज गाडल्या जातात आणि त्या वर्षानुवर्ष, लाखो करोडो वर्ष त्या बर्फाखाली तशाच दफन राहतात आणि बर्फामुळे त्या काय होत नाही? खराब होत नाही, फ्रीज होऊन जातात, डीप फ्रीज होऊन जातात आणि त्यामुळे त्या तशाच राहून जातात. त्याला ऍक्च्युअल रिमेन्स म्हटलं गेलं. पुढे आले मोल्ड्स. मोल्ड्स म्हणजे काय? की खडकांवर किंवा समुद्राच्या क्रस्टमध्ये काही ऑर्गॅनिझम्सचे अवशेष पडले आणि ते तशाच स्वरूपात काय झाले? रिमेन राहिले. म्हणजे त्यावर प्रेशराइज्ड पाण्यामुळे तिथे काय तयार झाला? मोल्ड तयार झाला. किंवा मग कुठल्या तरी मऊ पृष्ठभागावर पाय पडले ऑर्गॅनिझमचे किंवा धुळं पडले आणि त्यांनी काय केलं? तिथे आजूबाजूची माती साठून किंवा आजूबाजूच्या क्रस्ट साठून काय झाला? मोल्ड तयार झाला. म्हणजे चाचा तयार झाला. त्याला मोल्ड म्हटलं गेलं. तसंच काही कास्ट तयार होतात. त्या मोल्ड्स मध्ये वेगळ्या प्रकारचे मोलेक्युल्स साठून वेगळे आकार तयार होतात त्या ऑर्गॅनिझम्सच्या याच्यासारखे. त्यांना काय म्हटलं गेलं? कास्ट म्हटलं गेलं. मूर्तीसारखे आकार तयार होतात. आणि कॉम्प्रेशन्स म्हणजे काय होता? थीन आकार शिल्लक राहतात, त्या आपल्याला फिल्म्सवर घेता येतात जीवाश्मांचे, त्याला कॉम्प्रेशन्स म्हटलं गेलं. आता सिग्निफिकन्सेस काय आहेत पॅलिएंटॉलॉजीचे? तर पॅलिएंटॉलॉजिकल स्टडीजमुळे आपल्याला इव्होल्यूशनचा एक्झॅक्ट काय कळतो? कालानुक्रम कळतो. त्या व्यतिरिक्त आपल्याला काय कळत असतं पॅलिएंटॉलॉजीमुळे? तर जे फॉसिल्स वगैरे रिमेन्स राहतात, त्या रिमेन्समुळे आपल्याला काय होतं? त्यांच्या हॅबिटॅट कळतात एक्सटिंक्ट झालेल्या ऑर्गॅनिझम्सच्या.
दुसरं, इट प्रोव्हाइड्स द एव्हिडन्सेस लाईक कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक कोणत्या आहेत त्याचे एव्हिडन्सेस पॅलिओन्टॉलॉजी आपल्याला प्रोव्हाइड करते. उदाहरण घ्यायचं झालं कनेक्टिंग लिंकचं तर आपल्याला 12वीला शिकायला एकच उदाहरण आहे, आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका. आर्किओप्टेरिक्सचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? इट इज नथिंग बट अ कनेक्टिंग लिंक बिटवीन बर्ड्स अँड रेप्टाइल्स. दॅट्स वाय birds also called as glorified reptiles, because Archaeopteryx shows some reptilian characters while some shows bird character, that is avian characters. आता Archaeopteryx चे reptilian characters काय होते? It shows presence of tail, claws and scales on body. बॉडीवर काय होते? त्याच्या स्केल्स होते, टेल होती आणि क्लॉज होते. त्या व्यतिरिक्त abdominal ribs प्रेझेंट होत्या. त्याचे जे जॉज होते ते होमोडोन टाइपचे टीथ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ॲज वेल इट डझंट शो न्यूमॅटिक बोन्स. त्याच्यामध्ये न्यूमॅटिक बोन नव्हते तर भरीव बोन होते रेप्टाइल सारखे. पण त्याच्यामध्ये एव्हियन कॅरेक्टर्स काय होते? तर एव्हियन कॅरेक्टर्सचा विचार केला तर फिदरी एक्झोस्केलेटन होतं. फोर लिम्स काय होते? मॉडिफाईड झालेले होते, विंग्स मध्ये मॉडिफाय होते. जॉज हे बीक मध्ये मॉडिफाय झालेले आपल्याला आढळून आले. असे काही आपल्याला एव्हियन कॅरेक्टर्स आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका मध्ये दिसतात. म्हणून आर्किओप्टेरिक्सला आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक बिटवीन birds and reptiles, and that's why birds are called as glorified reptiles. आणखी एखादी कनेक्टिंग लिंक आपण पाहू शकतो, जसं की आपण कनेक्टिंग लिंक पाहतो याची मॅमल्स मध्ये आणि म्हणजे एग लेइंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आणि प्लासेंटल ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे युथेरियन ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला कनेक्टिंग लिंक दिसते. मी त्याचं नाव सांगतो तुम्हाला, 1-2 मिनिटं होल्ड करा. डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस हे त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे की तो एग लेइंग काय आहे? मॅमल आहे. म्हणजे एग लेइंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ओव्हिपॅरस मध्ये आणि मॅमल्स मध्ये ती काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे. देन मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजीचा जर विचार केला आपण, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्सचा विचार करायचा झाला तर मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स मग किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर्स. एक्सटर्नल स्ट्रक्चर्स जर आपल्याला फॉसिल्सच्या बाबतीत आणि आपल्या इव्होल्युशनच्या बाबतीत स्टडी करायचे झाले तर आपल्या 4 मुद्द्यांच्या आधारे त्यांचा स्टडी करायला लागतो. एक होमोलोगस ऑर्गन्स. होमोलोगस ऑर्गन्स म्हणजे द ऑर्गन्स विच शोज similar type of structure but different in function. Likewise, the fins of whale and hand of human being. जे स्ट्रक्चर आहे, फोर लिम्ब असेल गायींचा, हॉर्सेसचा, नंतर फिन असेल व्हेलचा, नंतर हँड असेल आपला ह्युमन बिंगचा, तर यांचे जे किंवा बॅटचा फोर लिम्ब असेल तर यांच्या ज्या हाडांची संरचना आहे म्हणजे बोनची संरचना आहे ती काय आहे? सिमिलर आहे, पण त्यांचे फंक्शन्स काय आहेत? डिफरंट आहेत. दुसरा मुद्दा आपण पाहू शकतो, सॉरी, अनालॉगस ऑर्गन्सचा आपण दुसरा मुद्दा पाहू शकतो. अनालॉगस ऑर्गन्स म्हणजे काय? दोज विच आर स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली सिमिलर. स्ट्रक्चरली काही ऑर्गॅनिझम्सचे जे ऑर्गन्स आहेत ते डिफरंट असू शकतात. उदाहरणार्थ wings of insects and wings of birds are highly different but the function is same to adhere the body in air. हे आपण म्हणू शकतो. तसंच wings of forelimbs of bat and forelimbs of birds हे स्ट्रक्चरली डिसिमिलर आहेत पण अनालॉगस आहेत म्हणजे फंक्शनली सिमिलर आहेत. सेम वे तिसरा मुद्दा आहे तो वेस्टिजियल ऑर्गन्सचा. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे नॉन फंक्शनल ऑर्गन्स जे रिमेन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ह्युमन बॉडीचा विचार करू शकतो. ह्युमन बॉडीमध्ये वेस्टिजियल ऑर्गनचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं अपेंडिक्स. अपेंडिक्स काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन आहे, नॉन युजफुल ऑर्गन आहे. नंतर विजडम टीथ्स आहेत. हे काय? हे सर्व वेस्टिजियल ऑर्गन्सचे बेस्ट एक्झाम्पल आहे की पूर्वीच्या काळी यूज होता, आताच्या काळी त्याचा यूज नाही, इव्होल्युशन मध्ये ते तसेच राहिलेले आहेत. आणि तसंच काही मोलेक्युलर एव्हिडन्सेस आहे मॉर्फॉलॉजिकल स्टडीसाठी. हे मोलेक्युलर एव्हिडन्सेस पण आपण काय करत असतो? स्टडी करत असतो. मोलेक्युलर एव्हिडन्सेस मध्ये सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे सेलचं. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये घ्या, सेल हे बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मोलेक्युलर एव्हिडन्स सांगतो तो म्हणजे डीएनए आहे, आरएनए आहे, ऍक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. तिसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्व ऑर्गॅनिझम्स, अगदी प्लांट घ्या किंवा ॲनिमल्स घ्या, एटीपी यूज ॲज अ
एनर्जी सोर्स म्हणून ते काय यूज करतात तर एटीपीचा वापर करतात. हा सर्वात महत्वाचा मोलिक्युलर एव्हिडन्स आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे स्पेसिएशनचा. स्पेसिएशन शिकताना आपल्याला स्पेसिएशन आपण ऑलरेडी पाहिलं. स्पेसिएशन म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. मग फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज त्यासाठी आपल्याला दोन मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो. इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन आणि इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन. इंट्रास्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये आपल्याला ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन आणि सिम्पॅट्रिक स्पेसिएशन पाहावं लागतं. ॲलोपॅट्रिक स्पेसिएशन कशामुळे होतं तर जिओग्राफिकल बॅरियरमुळे होतं. उदाहरणार्थ डार्विन फिंचेस हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे काय तर जिओग्राफिकल बॅरियर मध्ये सी आला आणि त्यामुळे तेवढं सगळं अंतर पार करून स्पेसिएशन तर एवढं सगळं अंतर या ॲलोपॅट्रिक बॅरियरमुळे म्हणजे जिओग्राफिकल बॅरियरमुळे या फिंचेसला कंटिन्यू करणं शक्य नसल्यामुळे या फिंचेस मध्ये काय झाला डिफरन्स निर्माण झाला. तसंच सिम्पॅट्रिक स्पेसिएशन मध्ये आपण काय विचार करतो इट कॅरी आउट विदाउट जिओग्राफिकल बॅरियर नसताना पण हे स्पेसिएशन घडून येतं. त्याला आपण सिम्पॅट्रिक स्पेसिएशन म्हणतो. उदाहरणार्थ सिक्लिड फिशेस मध्ये स्पेसिएशन आपल्याला दिसून येतं. इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन मध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन बेस्ट एक्झाम्पल आहे. हायब्रिडायझेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे म्यूल म्हणजे गाढव आणि घोड्याच्या मिश्रणातनं डॉन्की अँड हॉर्सच्या मिश्रणातनं म्यूल जन्माला आलं. तसंच टायगर आणि लायनच्या मिश्रणातनं लायगर जन्माला आला. पण ते काय आहे तर ते दे शोज हायब्रिड स्टरिलिटी. ते काय दाखवतात हायब्रिड स्टरिलिटी दाखवतात. आता जिओग्राफिकल टाइम स्केल काय आहे तर एराज आहे पृथ्वीवरचे. पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर आणि पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आल्यानंतर कोणते एराज पृथ्वीवर किंवा इपॉक्स पृथ्वीवर आले मिलियन इयर्सच्या फॉर्मॅट मध्ये त्याला जिओग्राफिकल टाइम स्केल म्हटलं गेलं. मग हे जिओग्राफिकल टाइम स्केल आहे काय त्यासाठी आपण टेक्स्ट बुक सुद्धा रेफर करू शकतो. पेज नंबर 110, 111 अँड 112 यांचा आपण आधार घेऊ शकतो. जिओग्राफिकल एराज मध्ये पिरियड दिलेले आहेत. हे पिरियड कुठपासून स्टार्ट होतात तर एझॉइक एरापासून. एझॉइक, आर्किझॉइक, प्रोटेरोझॉइक, पॅलिओझॉइक, मिझोझॉइक आणि सिनोझॉइक हे एराज आहेत. या एराजचे पिरियड्स डिफरंट केलेले आहेत. पिरियड्स कसे आहेत तर हे पिरियड्स पॅलिओझॉइक एरापासून डिफरन्सिएशन केलं आहे. कॅम्ब्रियन, ओर्डिव्हिसियन, सिल्युरियन, नंतर डेवोनियम हे काही पिरियड्स आहेत. त्यांचा टाइम स्केलचा जर विचार केला आपण तो मिलियन इयर्स मध्ये विचार केला जातो. सध्याचा जो एरा आहे रिसेंट एरा त्याला होलोसिन म्हटलं जातं. त्याच्या इपॉकला काय म्हटलं जातं होलोसिन आहे. त्याच्या आधीचा प्लिस्टोसिन होता, त्याच्या आधीचा प्लिओसिन होता, त्याच्या आधीचा मायोसिन, त्याच्या आधीचा ऑलिगोसिन, त्याच्या आधीचा इओसिन आणि त्याच्या आधीचा पॅलिओसिन असे काही इपॉक्स त्याचे आपण काय केलेले आहेत पाडलेले आहेत टर्शरी आणि क्वार्टर्नरी मध्ये. याच्यामध्ये आपण प्लांट लाईफ आणि ॲनिमल लाईफचा विचार केला तर रिसेंट एरामध्ये अँजिओस्पर्म डेव्हलप झालेले आहेत आणि ॲनिमल लाईफ मध्ये रिसेंट एरामध्ये मॅमल्सची डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यासाठी तुम्ही चार्टचा आधार घेऊ शकता. चार्ट बरोबरच तुम्ही पाय डायग्रामचा देखील आधार घेऊ शकता. पाय डायग्राम देखील त्या एरामध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही पुस्तकाचा आधार घ्यायचा आहे एराजचं आणि जिओग्राफिकल टाइम स्केलचं पाय डायग्राम पाहण्यासाठी. त्यासाठी विशेष असं काही पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सो पुढचा टॉपिक आहे ह्यूमन इव्होल्युशनचा. तो आपण सविस्तर नंतर पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू फॉर